तर ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। मवियाच्या जाहीरनाम्यावरती प्रचार करणार असल्याचं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं। दिल्लीमध्ये तुमचे महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींची भेट घेतली, विशेषतः मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली। अशी एक चर्चा आहे की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे महाविकास आघाडीचे चेहरा असतील, त्यावरती काय चर्चा झाल्याची माहिती मिळते। मात्र सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील, दुसऱ्या क्रमांकावरती शिवसेना ठाकरे यांचा पक्ष असेल आणि तिसऱ्या क्रमांकावरती शरद पवारांची राष्ट्रवादी लढेल। खरंच याच्यामध्ये तथ्य आहे का, किंवा त्या संदर्भातली चर्चा तुमची प्राथमिक स्तरावरती काय झाली आहे का? हे पहा, तिथं त्यांची काय चर्चा झाली, त्यांनी काय विनंती केली हे मला माहिती नाही। वर्तमानपत्राच्या बातम्या, मीडियाच्या बातम्या मी पाहतोय, पण असं कधीही महाराष्ट्रामधली परंपरा आहे की आपण जेव्हा विरोधी पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा आपण कोणीही चेहरा प्रोजेक्ट करत नाही, चेहऱ्याची गरज नाही आहे। आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढणार आहे आणि ती निवडणूक आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही तो जाहीरनामा पूर्ण करणार आहे। त्यामुळं मला वाटतं की अशी परंपरा नाही आणि अशी काही मान्यता मिळेल असं मला वाटत नाही। आणि परंपरा अशी आहे की निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा येतील त्या पक्षाला मुख्यमंत्री पद मिळतं, मग कुठल्या व्यक्तीला करायचं त्या पक्षाचे नेते ठरवतात। आता काही वेगळं घडेल असं म्हणायचं काही कारण नाही।